गेल्या गेल्या नशीब आपल्या लक्षात आलं बहिणी, नाही तर बघितलं असतं तिने. हो ना, आणि मागच्या वेळेसारखे बटवे खराब करून टाकले असते. आणि मला तर वाटतं पैसे पण काकूनेच गायब केले असतील. आता घरात ना कसे जातील? पिहू, असं का बोलतेस तू बाळा? आणि वहिनी असं का करतील? तुला त्रास द्यायला, आणखी कशाला? एक्झॅक्टली, बरोबरच बोलते वहिनी. पिहू, सीमा वहिनी नाही करूच शकते. जाऊ द्या ना रेवती, तुम्ही तरी नका बोलू. दिव्याईने आपल्याला मार्ग दाखवलाय ना. मला आता फक्त एकच टेन्शन आलंय, हे बटवे आपण कुठे विकायचे आणि विकले जातील का? वहिनी, बी पॉझिटिव्ह, सगळं छान होणार आहे. हे सगळे विकले जातील बघ तू. बरं, तुम्हा दोघींना जायचंय नव्हतं दुकानात? चला ना. मी लवकर गेलो तरच बेटर होईल. लवकर जाऊया आपण. बरं, मी काय म्हणते, उद्या ऑफिसमध्ये पण मी बघते काही विकले जात आहेत का बटवे, आणि जे काही पैसे येतील ते पिहू मी तुला उद्या बाहेरच भेटते आणि मग देते. चालेल, डन. चला आता निघूया आपण, परत नाही तर कोणतरी यायचं. रेवती, पिहू, थँक्यू. तुमच्याशिवाय हे शक्यच झालं नसतं. आई थँक्यू काय म्हणते? वहिनी, डोंट वरी, सगळं छान होणार आहे. आणि बाय द वे, तो माझाही दादा आहे ना, म्हणून ऍक्च्युली मी मदत केली, नाहीतर कशाला करू मी मदत. रेवती, काय तुम्ही? गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. नवा दिवस सुरू झालाय. नव्या दिवसाचे नवीन प्लॅन सुरू झालेले आहेत. आणि मला माहितीये, आपल्यापैकी प्रत्येकीच्या डोक्यात सकाळपासून एकच प्रश्न सुरू असेल, आज जे ठरवलंय ते खरंच जमेल का? खरं सांगा, तुम्हाला पण पडलाय ना हा प्रश्न? प्रत्येक वेळी तुला माझ्या मनातलं कसं कळतं ग मधुश्री? पण एक सांगू का मैत्रिणींनो, सुरुवात करण्याआधीच स्वतःवर शंका घेतली ना तर कसं जमणार? मनाशी ठाम ठरवलं, स्वतःवर विश्वास ठेवला तर अशक्य वाटणारं कामही शक्य होतं. आणि कधी कधी ना कुठून तरी एखादी अनामिक शक्ती ही आपल्या मदतीला येतेच. मग घडतो तो चमत्कार. मी सुद्धा अशाच एका चमत्काराची वाट बघते ग मधुश्री. माझी खूप इच्छा आहे यांना बाईक घेऊन द्यायची. प्रयत्न छोटासा आहे, पण तू म्हणतेस तसं एखादा चमत्कारच माझ्या प्रयत्नांना यश देऊ शकतो. हे गुड मॉर्निंग. दुसऱ्यांच्या रूम मध्ये येण्याआधी नॉक करायचं असतं. साधे मॅनर्स नाहीये तुला? मॅनर्स खूप आहेत माझ्यात, पण कसं आहे ना, महत्वाचं आहे. नीट नाही झालं ना ते काम तर तूच लटकशील, म्हणून आले होते अगं सांगायला. सांगू की जाऊ? बोल. थांब. हे ठेव तुझ्याकडे. हे कसले पैसे? अनुचे 5,000. माझ्याकडे कशाला ठेवू? हे जर मी माझ्याकडे ठेवले आणि राजनला सापडले तर अनुप्रिया ग ह्याच घरात राहील, मला हकलतील. म्हणून सांगते ठेव. माझ्यावर डाऊट येणार नाही मग? तुझ्यावर कसा येणार आहे डाऊट? एकटीच राहतेस ना तू इथे? कोणी येतं तुझ्या खोलीत? नाही ना? घे. नीट लपवून ठेवा. हो. इथे लपवणार आहेस पैसे? मग अजून कुठे ठेवायचं? शनाया, तुझ्या खोलीत कोणी येत नाही म्हणजे इथे तिथे लपव असं नव्हतं म्हणायचं मला. आपल्यापैकी कोणाकडेही जर पैसे सापडले ना, आपण संपलो. मग आता काय करायचंय मी?
सेफ्टी लॉकर आणायचंय, त्या लॉकर मध्ये ठेवायचे का पैसे? ठेवलेत नाही ते पैसे, काय प्रॉब्लेम आहे? मला म्हणायचंय काळजी घे. घेते मी काळजी. येऊ मी? ये. काय इरिटेटिंग आहे यार ही सीमा. हेल्प होते म्हणून सहन करते, नाहीतर थोबाड पण बघितलं नसतं हिचं. पण म्हणावी तशी हेल्प करते कुठेही. जे काही करते ते घरापुरतं तर करते. बाहेर तो बाबू ज्याचा काही उपयोग नाही आणि हिचाही काही उपयोग नाही आता. नाही शनया, तुला आता या दोघांची हेल्प न घेता कोणीतरी मोठा माणूस बघावा लागणार या सगळ्यासाठी, जो सगळं बाहेरून मॅनेज करेल. पण कोण? नमस्कार मॅडम. शनाया अधिकारी बोलतीये. बोला. आज सकाळ सकाळ आमची आठवण कशी झाली? कामाशिवाय तुमची आठवण कशी येईल? तेही खरंच आहे म्हणा. हा, पण तेलंग पैशाशिवाय काम करत नाही, लक्षात आहे ना? माझं काम झालं पाहिजे, फक्त पैसे लगेच मिळतील. मस्त, मग विषय संपला मॅडम. तुम्ही फक्त हुकूम करा. अनुप्रियाने अंगावर हात टाकलेला आठवतोय का? ते मी कसं काय विसरेन मॅडम? ते मी कधीच विसरणार नाही. तिची एकदा नाही दोनदा हिम्मत झाली आहे. मग अजूनही तुम्ही काही केलेलं नाहीये? ती तर तुम्ही त्यांचे पैसे फेडलेत म्हणून. नाहीतर असा बदला घेतला असताना मी. अजूनही वेळ गेली कुठे? पण ते कसं काय? अनुप्रियाला बर्बाद करण्याचा प्लॅन आहे माझ्याकडे. तुम्ही फक्त तुमच्या माणसाकडून मी सांगितलेलं काम करून घ्यायचं. काय काम? अनुप्रियाचा पाठलाग करायचा. ती कुठे जाते, काय करते, कोणाला भेटते, या सगळ्याचं इन डिटेल मला कळवायचंय. डन मॅडम. तुमचं काम झालंच म्हणून समजा. गुड. ताबडतोब कामाला लागा. ठीक आहे, पण ते पैशाचं आजच मिळतील. अनुप्रिया, तू माझ्या आवीला बाईक गिफ्ट करणार होतीस ना? पण तू ठरवलेली बाईक या घरात मी कधीच येऊ देणार नाही. आई, ऐक ना. बोल ना. आत्या माझ्याकडून 50 बटवे घेऊन गेले. आता मी पण जाते. बरोबर. ऑल द बेस्ट. आई, पण तू कसं करशील? ही काय अगं, मी अगं घरी बोलवणार आहे ना बायकांना. पण आजी आणि काकू आहेत ना घरी, त्यांच्यासमोर कसं? या हो ग. मग मी त्या दोघींना बाहेर पाठवते. पण कसं? बघू, मी करते काहीतरी विचार. काय खुसूर चालली आहे यांची. मला लक्ष ठेवायला पाहिजे यांच्यावर. ही अनु ना काहीही करू शकते. बरं ऐक, जे करशील ते सांभाळून कर. हा आणि काही लागलं तर ईशानच्या फोनवर फोन कर. हा, बरोबर चालेल. ऑल द बेस्ट. तुला पण. बाय बाय. बाय.
सांभाळून जा. अनु मी निघतो हा. हां. ए नाही नाही, हा काय थांबा, मी डबा द्यायचा आहे ना तुम्हाला. थांबा. हा हा डबा डबा दे दे, लवकर दे लवकर दे. हो. काय काही राहिलंय का? नाही तुझ्याकडे बघून मला असं वाटतं की काही बोलायचंय का तुला? पैसे हवेत? नाही नाही, नकोय. नाही काम कर तू ना घे. नाही नाही, नकोय आता. नकोय म्हणजे? अगं असं काय करतेस? तू म्हणाली होतीस ते जमवलेले पैसे गेले, घर खर्चासाठी तुला पैसे पाहिजेत, राशन पाणी सगळं घे ना. हो हो, पण आता नकोय. हो, आता आहेत माझ्याकडे. माझ्याकडे पण काय खूप नाही आहेत, पण थोडेफार आहेत. नाही नाही, नको, आता गरज नाहीये. का अशी कशी गरज नाही? कसा खर्च भागवणार आहेस तू? आई एवढे ठेव. हो, लागले ना तर मागून घेईन तुमच्याकडनं. बायको आहे तुमची, हक्कानी मागेल. हं? आता खरंच गरज नाही, तुम्ही ठेवा तुमच्याकडे. पैसे देत होतो मी तुला, पण माझ्याकडे पण पैसे नाही आहेत. काय करू? कामाचे पैसे मिळालेच नाहीत अजून. मी विचार करतो शनायाकडून जरा ऍडव्हान्स मागू का कामाचा? बघा ना, तुम्हाला काय योग्य वाटत असेल तसं करा. याला काय पडलेली असते एवढी या युजलेसची. अविनाश, अविनाश चल, उशीर होतो आपल्याला, चल लवकर. हो. अनुप्रिया बाय. हा बाय 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 बाय. हो, टेन्शन घेऊ नका, सांभाळून जा. तुम्हाला जाणीव आहे हे पाहून खूप बरं वाटलं अविनाश. पण तुमच्याच वाढदिवसाचं गिफ्ट तुमच्याच पैशांनी कसं घेऊ? देवी आई, मला मदत कर. काही करून मला ह्यांच्यासाठी बाईक घ्यायचीच आहे. आम्ही एवढ्या मेहनतीने केलेले बटवे विकले जाऊ देत देवी आई. तुझी कृपादृष्टी कायम माझ्यावर राहू देत. हे बघ. वाव, हे तुम्ही बनवलेत? हो, चांगले आहेत ना? चांगले. अगं भारी आहेत, भारी. असं वाटतं कुठल्या तरी मॉल मधून घेतलेत. तुला आवडलेत ना, मग बाकीच्यांना पण आवडतील. आवडणार, 100% आवडणार. बरं, हे आता सगळे सेल करायचे? हो, ऍटलिस्ट 2000 रुपये जमले पाहिजे. 2000 एवढेच? हो. अगं मग मी घेतो ना हे सगळे. काय? सॉरी, पण डोंट टेक मी रॉंग. मला घरातनं पॉकेट मनी मिळतो ना, आणि म्हणून मी हे घेऊ शकतो. फक्त काकूंना सांगू नकोस की हे सगळे बटवे मी घेतलेत म्हणून. आईला नाहीच आवडणार तू अशी हेल्प केलेली, आणि मलाही. काय कशी सारखी मारक्या म्हशीसारखी बघत असतेस? एक कप बस रे, मारकी म्हैस काय. नाहीतर काय, इतकं चांगल्या इंटेन्शननी मी तुला हेल्प करतोय, आणि काकूंनी आणि तू रात्रभर जागून हे बटवे एवढे मेहनतीने बनवलेत, ते सगळे फुकट घालवायचे? ठीक आहे, घे तू. पण तू काय करणार ह्याचं? मी 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 माझ्या मॉमला देईन, माझ्या बहिणीला अर्पिताला देईन, आणि त्यांना सांगेन तुमच्या पण फ्रेंड्सना द्या. झालं. आता हे बटवे माझे आणि हे पैसे तुझे. काय यार इमोशनल होते तू. घे. तू खरंच खूप चांगला आहेस. आय नो दॅट, पण तुला लेट कळलं. घे. आई आणि वहिनींना काय सांगू म्हणजे त्या घराबाहेर जातील. खरं तर असं काही सांगून त्यांना घराबाहेर जायला सांगणं मला पटतच नाही, पण करावं तर लागेलच ना.
साड्यांचा सेल. साड्या म्हणजे आईचं वीक पॉइंट. तुला हे करावंच लागलं, कितीही पटलं नाही तरी. नाही तर अविनाशला बाईक गिफ्ट नाही करता येत. अनु, अगं ए, चहा दे ना मला. तयार आहे आई. दे ना. ऐक, आई, खूप दिवसात तुम्ही साड्यांची खरेदी नाही केली ना? नको ग बाई, साड्यांचं नावच घेऊ नकोस. अगं एवढ्या महाग झाल्यात, त्या किमती बघून घेण्याची इच्छाच होत नाही. अनु, चहा दे ना. हो आणते. ते तुम्हाला ते दुकान आवडतं ना, ते स्टेशन जवळचं ते मोठं दुकान? तिकडे सेल लागलाय. प्रत्येक साडीवर 50% डिस्काउंट आहे. काय? हो, म्हणजे कांजीवरम, पैठणी, बनारसी, टसर सिल्क, ऑर्गॅन्झा, जॉर्जेट, शिफॉन सगळ्यावर सेल आहे. खरंच? ए सीमा, चल ना आपण दोघी खरेदी करायला जाऊ. अगं माझी पेन्शन पण आली ना. चल. नाही, मी नाही, मला कंटाळा आला आई, मी नाही येणार. काय बाई आहेस की काय तू? हं? बाई म्हटलं ना की साड्यांचं नाव काढलं की अगदी उत्साह आला पाहिजे. पण तू ये अशी बघ. आई, सेल लागला ना तिथे, गर्दी असणार म्हणून म्हणते आता नको जाऊया. साड्या नीट बघता पण येणार नाहीत, नंतर जाऊ आपण. पण तू कशाला काळजी करतेस? अगं मी आहे ना. मी ना असं कुपर मारेन, असं कुपर मारेन आणि आपला रस्ता करेन आणि मस्त साड्या बघता येतील बघ आपल्याला. आणि तुला पण एखादी घेऊन देते ना साडी. काय काय म्हणाले या तुम्ही? मला साडी घेऊन देणार? अगं खरंच घेऊन देते. ऐकतेस ना? चला मग जाऊया. अनु, तू पण चल. आई, तिला पण एखादी साडी घेऊन दे, आपण सगळे जाऊया. हा हा, म्हणजे माझी सगळी पेन्शन तुम्हा दोघींवर खर्च करू? आई, मी नाही येत, मला खूप घरातली कामं आहेत. शाबास, तू घरीच बस, घरची कामं कर. मी येताना तुझ्यासाठी खाऊ पण घेऊन येईन. ना काय आवडतं तुला? वडापाव आणू काय गो? नाही नाही आई, मला काही नको. बरं बरं. अगं बघतेस काय, चल लवकर. अगं साड्या ना चांगल्या चांगल्या पटापट खरेदी करतात बायका, ना सगळं संपून जातील. चल लवकर. पर्स घेऊन आले मी. हा हा, माझी छत्री पण घेऊन ये आणि माझी पर्स पण घेऊन ये, कारण पैसे मलाच द्यावे लागणार आहे. तू एक नंबरची कंजूस आहे. जा. आले. हा, हे आलो. कुठलं दुकान का ते म्हणतेस तू? हा, ते निशिगंधा सारीज, ते मोठं दुकान. तिथे सेल लागला? हा. बापरे, मस्त असतील ना साड्या? हो, छान. हे घ्या. हा, चल चल, आम्ही येतो ग. आणि पैठणी घेऊन द्या मला. पैठणी पैसे उरले तर देते तुला पैठणी. आता म्हणालात ना घेऊन दे. हो हो देते. आई सॉरी, खरंच सॉरी. मी तुमच्याशी खोटं बोलले, पण हे मला अविनाशसाठी करावं लागतं. नाही, आता वेळ घालून चालणार नाही. आता म्हात्रे काकूंना फोन करते आणि त्या बायकांना लगेच बोलवून घेते घरी. चल, इथलं तर काम झालं. आता एक काम करतो, मी साईटवर पळतो, तू घरी जा. कुठे पळतोस? तू एकटा चाललायस? एकटाच जाणार आहे मी. नाही, तू एकटं जायचं नाही. घरी मला बोर होईल. आपण एकत्र जाऊ. अरे काय बोर होईल काय? तुला आरामाची गरज आहे. बाहेर तुझ्या जीवाला धोका आहे. घरी जा. अरे मिसेस अधिकारी, तुम्ही इथे? अहो, तो गुंड तुमच्या मागावरती आहे आणि तुम्ही असं खुल्याम बाहेर फिरताय. हे तुमच्यासाठी सेफ नाही आहे. हो, पण माझं एक महत्वाचं काम होतं म्हणून घराबाहेर पडले मी समजू शकतो, पण माझा एक सल्ला आहे, तुम्ही जास्तीत जास्त घरीच राहा. असं बाहेर पडू नका प्लीज. ऍटलीस्ट तो गुन्हेगार सापडेपर्यंत. एक्झॅक्टली. तो गुन्हेगार सापडत नाहीये म्हणून तुम्ही त्याला पकडत नाही आहात. पण माझी कामं थांबली आहेत ना, मला घराबाहेर पडून करावी लागतात. त्याचं काय करायचं मी? कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतेय? हो कळतंय मॅडम. आम्ही त्याचा तपास सुरू केलाय. त्याचे कॉल रेकॉर्ड सुद्धा मागवलेले आहेत. लवकरात लवकर तो पकडला जाईल. पण प्लीज तुम्ही असं बाहेर फिरू नका. तुम्ही घरीच थांबा. येतो.
इन्स्पेक्टर होता तो. अगं त्यांच्याशी तरी नीट बोल. कसं बोलत होती तू त्यांच्याशी? अरे तो कसा बोलत होता माझ्याशी? अरे तो तो किती इरिटेट करत होता, मला लेक्चर झाडत होता. मला माहितीये मला काय करायचं, त्याने त्याचं काम करावं ना. अगं तुझ्याच सेफ्टीसाठी सांगत होते ना ते. आठव जरा, तो गुंड घरापर्यंत आला होता. अनु होती म्हणून निभावलंय सगळं. कळतंय का? तू बाहेर नाही फिरलं पाहिजे. एवढं सगळं असताना तर नाहीच नाही. बास ना, बास बास. हा, मी JK सरांनाच फोन करतो. त्यांना विचारतो कधी येणार आहेत ते. असं नको, हे रिस्की आहे. काही काय करतोयस तू? JK ला का कॉल करतोयस? म्हणजे माझं झालंय त्याच्याशी बोलणं, तो इतक्यात येणार नाही म्हणाला. मग आता JK सर येईपर्यंत तू हे असं बिंदास्त बाहेर फिरणार आहे, जीवाची पर्वा न करता. काही होणार नाहीये यार अविनाश. आता प्लीज तू इरिटेट करू नकोस. ऑलरेडी त्याने करून झाले, आता तू लेक्चर नको झाडूस. इम्पॉसिबल आहे यार तू. थँक्यू. गाडीत बसशील? स्टार्ट कर आता. इकडे याचा बर्थडे आहे म्हणून मी एवढा प्लॅन करते. आणि हा JK ला बोलवायला चालला होता. थँक गॉड आता तरी थांबवलं याला. पण शनाया, अवीचा बर्थडे हा गोल्डन चान्स आहे तुझ्यासाठी. हा मिस करून चालणार नाही. तुला तुझा प्लॅन तर सक्सेसफुल करायचाच आहे, पण सोबतच अनुप्रियाचा प्लॅन सुपर फ्लॉप करायचा आहे. आणि तो होणारच, कारण शनायाला जे हवं असतं ते ती मिळवतेच.